जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हसनाळ यासह अन्य गावांवर ढगफुटी झाली आहे। ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाल्याने हसनाळ गावाला पुराच्या पाण्याचा वेढा घेतला। या ढगफुटी दुर्घटनेत घर आणि हॉटेल जमीनदोस्त झाली आहेत। दुभती जनावरं या पुराच्या पाण्यात वाहून गेलेत। येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले। ढगफुटी दुर्घटनेची माहिती टायगर ग्रुप संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना समजताच टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर भाऊ जाधव, प्रदेशाध्यक्ष तानाजी भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्हा टायगर ग्रुप संघटनेचे उपाध्यक्ष सचिन भैया पवार यांनी पुढाकार घेऊन आपल्या सहकाऱ्यांसोबत घेऊन येथील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू फळं वाटप करून येथील कुटुंबियांना दिलासा दिला। हसनाळ, कोळनूर, भाटापूर, भेंडेगाव, भिंगोली, रावणगाव, भासवाडी, मुक्रामाबाद सह गावाचा टायगर ग्रुपचे सचिन पवार यांनी दौरा करून येथील नागरिकांना धीर दिला। येथील कुटुंबियांचे शासनाने पुनर्वसन करून तातडीने मदत द्यावी, तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं देखील पाण्याने वाया गेली आहेत। बंधारे फुटून माती वाहून गेली आहे। या भागातील शेतकरी हतबल झालेत। अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचं शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देऊन सहकार्य करावं, या मागणीचं निवेदन टायगर ग्रुप संघटनेचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष सचिन भैया पवार यांनी मुखेडचे तहसीलदार यांना निवेदन दिलं। शासनाने येथील नागरिकांना व शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहीर न केल्यास टायगर ग्रुप संघटनेच्या वतीने शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सचिन भैया पवार यांनी दिला। सत्यमुख प्रतिनिधी टायगर रणजित मेहतर, इचलकरंजी। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।